नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला व्लॉग आहे आणि पहिल्या व्लॉग मध्ये मी आज स्विगीची डिलिव्हरी करणार आहे. माझा आज पूर्ण शेड्यूल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आज आपण बघूयात आणि माझं जे डेली शेड्यूल आहे ते पण मी तुम्हाला पहिल्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर माझ्यासोबत माझा मित्र आहे अक्षय. एक वेळेस कॅमेरा तुझ्याकडे दाखव ना. हा, आता अक्षय आज माझ्यासोबत पूर्ण दिवस राहणार आहे. आता माझा व्हिडिओ त्याने शूट करणार आहे. हा पण खूप चांगला एक पोएट्री आहे, पोएट करतोय ना. याचे इन्स्टाचं चॅनल मी आपल्या टाकून देईल. आणि चला आजचा सुरू करूया आपला ब्लॉग पहिला. तर पहिला आपण बघून घेऊ थोडंसं ऍप्लिकेशनवर कसं काय प्रोसिजर असते. जर कोणी फर्स्ट टाइम जर स्विगीवर जर करायचं असेल तर त्याच्यासाठी पण थोडंफार मी इंट्रोडक्शन देईल. तर आपण बघून ही डिलिव्हरी स्विगी डिलिव्हरी पार्टनर म्हणून ऍप्लिकेशन आहे. तर तुम्ही नॉर्मली प्ले स्टोअरवर जाऊन करू शकता. त्यामध्ये आपले सगळे डिटेल्स तुम्ही टाकल. थोडीफार फीस असते प्रत्येक ऍप्लिकेशनची, तर तुम्ही फीस पे करा आणि त्या फीसमध्ये तुम्हाला त्याचा बॅग, टी शर्ट आणि एक कॅप भेटत असते. तुम्ही मला बघू शकता, कारण मला तर भेटलेली नाहीये, कारण मी ते देतच नाहीत. स्विगीवाले कधी देतच नाहीत, त्याला जाऊन घ्यावं लागत असते. तर या ऍप्लिकेशन गेल्यानंतर पहिला डॅशबोर्ड आहे. त्यामध्ये माय शिफ्टमध्ये जायचं आणि आपली शिफ्ट बुक करायची असते. शिफ्ट बुक केल्यानंतर ते इन्सेंटिव्ह वगैरे पण देत असतील. जर शिफ्ट नाही केलं तर तुम्हाला इन्सेंटिव्ह पण नाही भेटत. जर तुम्ही बघायला की 24 आणि 25 तारखेला हे पीक आहेत, कारण काही फेस्टिवल सीझन आहेत, तर तुम्हाला एक्स्ट्रा सुद्धा चार्जेस भेटतात. तर आज आपण पहिली डिलिव्हरी स्टार्ट करूया. मी माझं ऑफलाईनचं ऑनलाईन करतो. माझी पहिली ऑर्डर पडेल त्या टायमाला. चला, हे ऑनलाईन आलंय आणि आता आपली पहिली ऑर्डर पडू शकते का 5-10 मिनिटांमध्ये. तर आपली पहिली ऑर्डर पडली ना, आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. तर आता आपण जाऊया त्या ठिकाणी आणि इथून आपल्या ऑर्डर कलेक्ट करूया. ओके. तर आपला पहिला ऑर्डर झालाय. याचे चार्जेस आपल्याला भेटून गेलेले आहेत, दिसत असतील तर. आता नेक्स्ट आपल्याला ऑर्डर घ्यायचे इथून जाऊन. आपला पहिला ऑर्डर झाला आजचा, झाला कम्प्लीट. आजच्या डेटमध्ये आपली दुसरी डिलिव्हरी पण कंप्लीट झाली. आणि या डिलिव्हरीसाठी म्हणजे नेमकं असं झालं की लोकेशन एक दाखवतंय आणि आपलं कंटिन्यू इकडे 2-3 रोडवर आपण फिरलो. थोडा टाइम वेस्ट गेला आणि नंतर मग त्या कस्टमरला मी कॉल करत होतो. त्यांची पेमेंट कलेक्ट करायची होती, त्याच्यामध्ये खूप जास्त टाइम गेला. मग सेकंड यायला तर आपल्याला खूप जास्त टाइम गेला. आता बघूत आपण नेक्स्ट कंप्लीट करतो लवकर. मला आजच्या डेटमध्ये एक 15 नाही तर 18 डिलिव्हरीज कंप्लीट करायचे, ज्याच्यामुळे मला इन्सेंटिव्ह पण भेटू शकते. तर आता नेक्स्ट आपली डिलिव्हरीज फास्ट करूत. आपण जेवढं पण लवकर फास्ट करायचं तेवढं ट्राय करूयात. यार, ऑर्डर पण बघ ना कशी आहे. आपण इथंच थांबलो होतो आता, इथं थोडा वेळ पहिलं याच ठिकाणी थांबवलं. आपल्याला मला काय म्हणे की थोडंसं त्या एरियामध्ये जा, आपल्या झोनमध्ये जा, आणि झोनमध्ये गेल्यावर तिथून परत याच ठिकाणची ऑर्डर दिली. हे इथं थांबलो होतो मी आणि ऑर्डर आहे इथंच घ्यायची ऑर्डर. आणि काय म्हणे झोनमध्ये जा, झोनमधून वापस याच ठिकाणी आणलं. हे असंच करतात. आपल्याला काही गोष्टी जर म्हणत असेल ना, फास्ट करायचं, अजून गोल फिरून इकडे आणायचं. थांबलो थोडा वेळ वेट करायला. ऑर्डरसाठी कंप्लीट झालं नाही. 2 मिनिटामध्ये आपल्याला जायचं वापस. नेक्स्ट ऑर्डर आपल्याला जायची आहे. चला. ऑर्डरसाठी निघलो आता आपण.
अजूनही ऑर्डर पडली नाही. चौथी ऑर्डर झाली माझी कंप्लीट. 5वी 6वीसाठी मी थांबलो आहे. म्हणजे नेक्स्ट ऑर्डरच भेटणं चालली अजून. काय आता वेट करायचं. बाकी काय. बाकी या एरियाने कॅफेपाशी थांबल्या कारण काही नियरेस्ट प्लेस होतं की त्यांनी म्हणले की एक जवळ तुमच्या नियरेस्ट प्लेसपाशी जा, तुम्हाला ऑर्डर भेटून जाईल. पण आता आलो या ठिकाणी 2-4 प्लेसेस आहेत ते बघ. तिथं पण अजून 2-4 जणं थांबून आहेत. म्हणजे मी एकटाच नाही आहे, अजूनसुद्धा काही 4-5 जण आहे जे ऑर्डरसाठी वेट करायलेत. पण आता बघू कोणाकोणाला ऑर्डर भेटते. 4-5 जणांसाठी. बाकी ग्लोबल बिझनेस जे आहे या ठिकाणी बरंच फिटनेस क्लब आणि खूप सारे कॅफेज वगैरे आहेत. यामध्ये आतमध्ये बघितलं होतं मी खूप सारे सेंटर्स आहेत जिथे की बिझनेसचे आणि लाईक छोटे मोठे जे हॉल्स आहेत ना, या ठिकाणी खूप सारे इंटरव्ह्यूज घेतले जातात. म्हणजे मध्ये आहेत जागा असे प्लेसेस जिथं इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला अवेलेबल आहे. तर तुम्ही इथे चेकआउट पण करू शकता. एक नंबर लिफ्ट बघ, डायरेक्ट तिथून असं करू शकते. ओके. ओ काही बसलं होतं आपण जायचं. इंटरव्यू लेना था ना, दिखते ना किसी आपण स्विगीचं करायलो ना, झोमॅटोवाल्याला पाहू का, त्याला विचारू कशी आहे, त्याला पण सेमच माहिती. कोणाला जर झोमॅटोवर जॉब वगैरे करायचा असेल तर त्यांना माहिती होत जाईल ना आपल्या स्विगीवर. जसं पीक मोमेंट चालू होती, फेस्टिवल सीझन चालू होती, त्यामुळे जास्त पडायले. झोमॅटोवर पण सेम तसंच पडायले, तेवढंच रेटमध्ये पडायले. कारण आज आपल्याला किती सारे झोमॅटोवाले भेटले. म्हणजे नॉर्मली झोमॅटोवाले जास्त आहे. स्विगीवाले तर आपल्याला आतापर्यंत 3 किंवा 4 दिसले. हो, झोमॅटोवाले पूर्ण गँग लावला एका ठिकाणी. आपण बघू एका दोघा प्रोग्रामला जर कोणी भेटला आपल्याला आपल्यासारखं पोरगं जे की आपल्याला कॉपरेट करत आणि थोडंफार इन्फॉर्मेशन देईल. त्यांच्याकडून आपण इन्फॉर्मेशन घेऊ आणि आपल्या आयडीला पोस्ट करू आपण. जर कोणी असेल जॉब वगैरे करणार नाही थोडंसं कामी आपण आज वगैरे करू पार्टी जॉब करत आहे. म्हणजे आपण ॲव्हरेज आपल्याला 3.5 जवळपास पडले 5 ऑर्डरचे. अजून तर आपण अजून 5 ऑर्डर केले, 10 ऑर्डर केले. आपलं आपण 1000 रुपये निघाल का? आपण 1000 रुपये काढू. आपला मिनिमम 15 आपलं टार्गेट आहे आपल्या व्हिडिओमध्ये की आपल्याला मिनिमम 15 ऑर्डर करायचे. त्याच्यामध्ये 5 झाले अजून 10 करायचे आरामशीर होतात. Cause
आपल्या आजच्या ऑर्डर तसे 7 झाले तर आणि इन्कम आपली अर्निंग 550 रुपये झालेली आहे. तरी आता सध्या ऑर्डर सध्या पडत नाही ते बघा, खूप सारे जण इथं बघू शकता तुम्ही. नॉर्मली समोर एक खूप मोठी गॅम थांबलेली आहे तशी जर झोमॅटो आणि स्विगीची. आणि पीक टाईम चालू आहे म्हणून सगळेजण हेच या गोष्टीसाठीच थांबलेले आहेत. आणि खूप जण वेटिंगमध्ये आहेत. आपल्याला आता ऑर्डर पडेल नाही पडेल माहीत नाही, एक अर्धा तासानंतर ऑर्डर पडायलेत. आता आपलं जर म्हणलं बॉडी वेट आहे आपलं, नॉर्मली जर थकवा जर आलेला म्हणलं असेल तर थोडंफार झालेलं आहे, कारण का 4 तास 4.5 तास झालेत आम्हाला हे करून. जर नवीन कोणी असेल तर तुम्ही एक्स्ट्रा करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जेवढ्या बॉडीला देत असाल तुम्ही ताण, तेवढं तुम्हाला नंतर त्याचं रिप्लाय भेटू शकतो. कारण का बॉडी खूप जास्त थकली, तुम्ही जास्त ऑर्डर्स घ्यायचा प्रयत्न केलात, अजून तुमचंच तब्येत खराब होऊ शकते. तुमच्याकडे जर एक चांगली गाडी असेल, लाईक थोडंफार अशा टाईपमध्ये, या EV बाईक, सगळ्यात जास्त जर इन्कम कोणाची व्हायची म्हणलं तर EV बाईक करू शकते. या EV स्कूटी असायला पाहिजे, इलेक्ट्रिक स्कूटी. त्यामध्ये तुम्हाला कसं होईल की नॉर्मली लाईक तुम्हाला पेट्रोलचा खर्च कमी लागेल, नाहीतर मग तुमचे जे इलेक्ट्रिक बिल आहे तो थोडं कमी पडेल, त्याच्याने इन्कम तुमची जास्त वाढू शकते. पेट्रोलचा खर्च म्हणलं तर मी आज सकाळपासून 150 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे यामध्ये. अजून गाडी चालली आहे, बहुतेक मी अजून 2 ऑर्डर्स अजून घेऊ शकतो. मग माझी इन्कम एक 600-700पर्यंत होऊन जाईल. बघू आपलं काय होईल. अजून ऑर्डर तर पडली नाही आहे, वेट करू, नाहीतर मग मी 9:30पर्यंत निघून जाईल. आत्ता टाईम झालेला आहे बघा 8:47 झालेले आहेत. मी 9:30पर्यंत वेट करेल. ऑर्डर जर नाही पडत असतील तर सरळ मी घरी निघून जाईल आणि आपला हा फर्स्ट व्लॉग इथंच संपून जाणार आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तेवढं माझं परफेक्शन आलं नसेल तरी तुम्ही थोडंफार ॲडजस्ट करू शकता. थँक्यू. माझा मित्रसुद्धा थकलेला आहे.